आम्हाला स्पॉन्सर केलेत वीरेंद्र कदम आणि आकाश चषक देखील आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केलेत गणेश रांजाने विकास रांजाने आणि जे बिस्लरी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केले त्यांचा आज वाढदिवस आहे तर त्या वनिता दिगे मॅडम यांचा देखील मनापासून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो सर्व क्रिकेट संघांकडनं टीम विजेत्या संघास उपविजेत्या संघास आकर्षक चषक असतील ते आम्हाला स्पॉन्सर केलेत सुनील ढेबे आणि जे 3 दिवस युट्यूब आम्हाला स्पॉन्सर केले मात्रा नगर परिषदेच्या नगरसेविका लताताई ढेबे यांच्याकडनं आम्हाला स्पॉन्सर आहे तर या सर्वांचं मनापासून सहर्ष आभार मानतो आणि असाच आशीर्वाद विक्रांत संघाच्या पाठीमागे कायम राहू द्या अशी आपल्याला विनंती करतो जातो मॅचच्या दिशेने एक चांगली मॅच यस पंचांचा निर्णय येतोय सामन्याला होते सुरुवात समोर सामना दिसतोय तुम्हाला केसीएस संघ आणि अजय 11 बी संघ अजय 11 संघाने टॉस विन झाला पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली फलंदाजी स्वीकारली पंच आमच्याकडे फिरतायत वाईट घोषित केला एक आव्हान तर धाब्याने संघाचे श्री गणेश मात्र इथे होतोय गोलंदाजीच्या मार्गावरती युवा गोलंदाज विनोद समोर आव्हान असेल डावकुरा फलंदाज गोविंद झोरे याचं यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू मात्र बघायला भेटतो यस पंच मात्र आमच्याकडे फिरतायत वैभव परब पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय मेन पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय प्रतीक शिंदे आणि स्कोरच्या भूमिकेत तुम्ही पाहताय एक मोठं नाव मोठा खेळाडू अर्थात जीत रुजारियो मात्र तुम्ही स्कोरच्या भूमिकेत पाहताय यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होते या षटकातला पहिला चेंडू मात्र निर्धाव पडतोय 2 चेंडू मात्र वाईट बघायला भेटले त्याच्यानंतर एक चांगला चेंडू मात्र याच्याकडनं टाकला गेला विनोद युवा गोलंदाजाकडनं खरं युवाचा भरणा चांगला केसीएस संघाकडे आहे एक चांगला संघ केसीएस संघ देखील बांधला गेलाय यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता एक चांगला फटका परंतु इथे मात्र झेल सुटला गेलाय अप्रतिम झेल पकडता आला असता परंतु इथे सोप्पा झेल सुटला गेलाय इथे मात्र एक जीवदान दिलं गेलं आणि एक धाव देखील आपल्याला भेटली जाते एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 3 वरती एक सोपा झेल होता फक्त तुम्हाला नीट जज करायचा होता शेवटपर्यंत त्या बॉलवरती नजर ठेवायची होती जो खेळाडू शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवतो ना तर त्याला तो झेल सोपा पकडण्यामध्ये यशस्वी ठरतो यस धावसंख्या पोचले गेले ते 3 वरती यावेळेस फटका मिस टायमिंग आहे यावेळेस 3 धावा मात्र घेतल्या गेल्यात या 3 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 6 वरती एक शॉर्ट चेंडू होता एक चांगला फटका मात्र बघायला भेटला यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतो गोविंदच्या बॅटतून क्षेत्ररक्षक खूप लांब आहे चेंडू थांबणार नाही चेंडू निघून जातोय विक्रांत क्रिकेट चषक 2026 पर्व 5व्या मजला या इनिंग मधला पहिला चौकार मात्र बघायला भेटतोय ठरतोय गोविंदच्या बॅटमधून येणारा हा चौकार धावसंख्या मात्र पंकज धावसंख्या पुढे सरकली जाते तुमच्या बी संघाची अजय बी संघाच्या पाठीराख्या असतो आणि आज मात्र 12व्या खेळाडूच्या भूमिकेत तू मात्र त्यांचं काम करतोय आणि धावसंख्या पोचल्या गेले ती 10 वरती पंकज एक चांगला फटका गोविंदच्या बॅटतून आपल्याला बघायला भेटला तुझ्याकडनं देखील चांगलं समालोचन आपण पाहिलं अजय क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये
यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, निर्धाव चेंडू इथे बघायला भेटतोय. एक चांगला चेंडू मात्र बघायला भेटलाय. गोलंदाज विनोद काहीशी महागडी गोलंदाजी मात्र पडते, कारण पहिलं षटक आहे. यावेळेस मात्र इथे काय घडतंय मैदानामध्ये, पंच सांगतायत ओ यू टी आउट. इथे विकेटचं पतन, पहिली विकेटचं उतार, पहिली विकेटचा हादरा आणि पहिली विकेटचे पाय उतार होऊन गोविंद झोरे मात्र बॅक टू पॅव्हलियन मध्ये जाताना दिसतील. एक चांगली विकेट, ज्याच्या बॅटतून एक चांगला चौकार पाहिला होता, तो मात्र फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हलियन कुठेतरी जाताना दिसतोय. सर्वात भरोशाचा खेळाडू मात्र अजून देखील त्यांनी खास नेरवर्ण क्रिकेट खेळण्यासाठी मात्र मैदानामध्ये तुम्हाला दिसतील. अक्षय, हा नक्कीच एक चांगली टीम बांधल्या गेले अजय 11B संघ. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या मात्र तब्बल पोहोचल्या गेली ती 10 वरती. स्कोररची भूमिका बघा, ज्याला नामवंत स्कोरर समजला जाणारा मात्र मधला तो स्कोररची भूमिका मात्र बजावण्याचं काम मात्र आज करतोय. पहिल्या षटक संपल्यानंतर सर कुठेतरी खुश असतील, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, परंतु एक मोठी विकेट मात्र बॅक टू पॅव्हलियन जाताना दिसले. या सरांच्या माध्यमातून एक चांगला संघ मात्र इथे उभा केला गेला. KCS गोलंदाजीच्या मार्गावरती असतील शिवाजी शिंदे, गोलंदाजीच्या मार्गावरती असतील एक अनुभवी खेळाडू आहे. या मैदानामध्ये अनेक वर्ष हा खेळाडू मात्र या मैदानामध्ये खेळला, कुठला फलंदाज कुठल्या दिशेने खेळू शकतो हे देखील या खेळाडूला चांगलं माहिती आहे. आता मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल, समोर आव्हान असेल फलंदाज तेजस याचं. तेजस पाटील नॉन स्ट्राईकला पाहताय तुम्ही. अक्षय गोलंदाजीच्या मार्गावरती शिवाजी शिंदे. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, खूप खराब चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. यस, डॉट चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. एक खराब चेंडूवरती मोठा फटका मारता नाही आला तेजसला. प्रयत्न चांगले होते तेजसचे, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही झाला. पंकज आणि निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटला. यावेळेस मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु काही नाही. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. काहीसा दबावामध्ये येऊ शकतो तेजस, कारण हे दुसरं षटक आहे. दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र चांगला कार्पेट लेवलचा फटका मात्र इथे बघायला भेटतोय. इथे मात्र एक धाव घेतल्या जाते, एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या मात्र जाते ती 11 वरती. एक चांगला संघ सरांच्या माध्यमातून मात्र KCS संघ बांधला गेला आणि एक कार्पेट लेवलचा फटका होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र या खेळाडूकडनं बघायला लागला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आता या खेळाडूचं. खरं स्क्रीनवर पाहू शकता. गोलंदाज शिवाजी शिंदे मात्र तुम्हाला दिसत असतील. यावेळेस फटका, अप्रतिम फटका, मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय, परंतु इथे सोप्पा झेल मात्र सुटला गेलाय. इथे मात्र काय घडते मैदानामध्ये, परंतु इथे 2 धावा पूर्ण केला गेला. एक सोप्पा झेल कुठेतरी सुटला गेलाय. मात्र जे KCS संघाचे कोच आहे काहीशे टेन्शन मध्ये दिसतील, कारण 2 सोपे झेल मात्र सुटला गेले. 2 फलंदाजांना जीवदान दिलं गेलं. एक फलंदाज गोविंद झोरे आणि दुसरा मात्र आता अक्षयला देखील जीवदान दिलं गेलंय. एक चांगला प्रयत्न होता झेल पकडण्याचा, परंतु सोपा झेल होता, सहज पकडता आला असता पंकज, परंतु इथे यावेळेस मात्र चांगला चेंडू बघायला भेटतोय. निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय. धावसंख्या तिथेच थांबते 13 या आकड्यापर्यंत.
यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव भेटते, एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 14 या आकड्यापर्यंत. हा 14 आकडा म्हणला की जीतच्या चेहऱ्यावरती हास्य येणार, कारण ही आवडती तारीख आहे ना जीतची, 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. आणि जवळ आले म्हणतोय जीत, म्हणतोय जवळ आले कारण त्याला प्रपोज कुणाला तरी करायचं असेल. बघा लालावरची गाडी, जर कॅमेरा आमचा तिथपर्यंत पोहोचत असेल ना समालोचना कक्षाच्या दिशेने, तर मात्र जीतवर फिरवा. हा नाही, गिफ्ट त्याचं तयारच असणार आहे नक्कीच, कारण त्यावेळेस त्यांनी ती प्रयत्न केला असणार आतापासूनच सुरुवात, कुठला गिफ्ट द्यायचं काय द्यायचं. हा त्याच्यासाठी एक कविता मी निश्चित म्हणेल पहिल्या इनिंग संपल्यानंतर. पंकज 2 षटक संपले, धाव संख्या पोहोचल्या गेले 14 आकड्यापर्यंत आतापर्यंत धावसंख्या अजय इलेव्हन बी संघाची पोहोचले. गोलंदाजी चांगली आहे, कारण या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. काय म्हणशील आता, किती धावा उभ्या राहिल्या पाहिजेत या 3 षटकामध्ये? नक्कीच अक्षयचा जो झेल सोडलाय त्या हिशोबाने तर अक्षयने आता मोठे फटके मारलेच पाहिजे. हा नक्कीच, एकदा जीवदान भेटल्यानंतर फलंदाज काय ना काय फायदा घेतो, परंतु इथे संधी दिल्या गेल्या अक्षयला, ही संधीचं सोनं करेल का? आणि या संधीच्या सोन्यानंतर किती धाव्या उभा करतोय अक्षय, हे मात्र निश्चित बघावं लागेल. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज केतन हा देखील एक अनुभवी खेळाडू या मैदानावरती अनेक मॅचेस खेळलाय, तो देखील कशी गोलंदाजी करतो आपल्याला बघावं लागेल. परंतु समोर आव्हान असेल अक्षयचं. पंकज काय म्हणशील? यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतो, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र घेतले जाते, एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 15 वरती. एक चांगली मॅच आजच्या दिवसातला आपण हा 4था सामना पाहतोय. नक्की स्ट्राइक वर तेजस असेल, अजय अखाडे स्मृती चषकाच्या वेळेस अजय इलेव्हन संघाला 35 धावा मारल्या होत्या तेजसनी. त्याच भन्नाट अशा फॉर्मने तेजस आज मैदानात उतरलाय. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. हा नक्कीच अजय इलेव्हन क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी जी झाली पहिली मॅच, त्याच्यामध्ये एक मॅच मध्ये या खेळाडूने 35 धावा मात्र केल्या होत्या. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक शिवाजी शिंदे मात्र येतो खाली, परंतु इथे झेल सुटला गेलाय. यावेळेस मात्र 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्या मात्र पोहोचते स्कोरबोर्ड वरती 16. नक्कीच ही तिसरी कॅच ड्रॉप झाली केसीएस संघाकडनं. अक्षयला देखील एक जीवदान मिळालंय, तेजसला देखील एक जीवदान मिळालं. यावेळेस रिव्हर्स फटका, हर्ष चेंडू मागे पळतोय पण चेंडू काही थांबणार नाही, जातोय सरळ सीमारेषे पार, चौकार. यस, रिवर्सचा फटका मात्र एक चांगला फटका मात्र बघायला भेटला. तेजसच्या बॅटतून एक कार्पेट लेवलचा फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्येून एक मोठा गॅप शोधला त्यांनी, आणि गॅप शोधल्यानंतर चेंडू थांबणार नाही, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे पंकज. आणि येतात त्या 4 फक्त आणि फक्त 4 धावा. झेल सोडल्यानंतर हा असा चौकार येणं अजय इलेव्हन बी संघाला खूप फायद्याचा ठरेल. धावसंख्या ती 21. एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे सजवलं जात आहे. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, दांडी 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 गोल, विकेटचं पतन. इथे मात्र तेजसला बॅक टू पावलं जावं लागते. धावसंख्या तिथेच थांबते. धावसंख्या स्कोरर आमचे सांगतायत 21. तिसरं षटक चालू असताना खरं पंकज म्हटलं तर धावसंख्या थांबल्या गेले. कुठेतरी केसीएस संघाच्या माध्यमातून बॉलिंग आपण पाहिले, चांगली बॉलिंग होते. तुझा संघ कुठेतरी अडचणीत सापडतो. पंकज काय म्हणशील याच्याबद्दल?
नक्कीच पुढील 2 षटकं पण आहेत, त्यामध्ये एक चांगला स्कोर राजा इलेव्हन बी संघ उभा करेल आणि विशाल फलंदाजीसाठी चाललाय. येस, नेक्स्ट फलंदाज जातो बाय तेजसची जागा भरून काढण्यासाठी विशाल रांजाने मात्र एक चांगला खेळाडू आहे ज्याने देखील या मैदानामध्ये चांगले विक्रम घडवलेत. तो विशाल मात्र तुम्हाला मैदानामध्ये जाताना दिसेल. विशाल तर चाललेला आहे, अक्षय देखील खाली आहे. दोघांकडे मोठे फटके मारण्याची ताकद त्यांच्या मनगटात आहे, तर ते एक चांगला स्कोर अजय इलेव्हन बी संघाला नक्कीच देतील. यावेळेस वाईट चेंडू. षटक घोषित झालंय. नक्कीच सचिन फणसे संघाचे कर्णधार नेक्स्ट ओव्हर कोणाला देणार याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असेल. आणि अक्षयला देखील आता मोठे फटके मारावे लागतील. स्कोर काय झाला? 22 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर 22 धावा झालेल्या आहेत. थोडा स्पीडअप घ्या प्लीज. अजून आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत, तुम्हाला विनंती केली जाते. 2 षटकांचा अजून खेळ बाकी आहे पंकज. आणि धावसंख्या आता 3 षटक संपल्यानंतर टोटल पोहोचले गेले 22. म्हणजे अजून या 12 चेंडूमध्ये 20 धावा देखील आल्या ना, तर एक चांगला स्कोर बोर्ड मात्र उभा राहू शकतो. परंतु या 20 धावा कोण फलंदाज करणार? नक्कीच अक्षयला देखील एक जीवदान मिळालेलं आहे. विशाल देखील या ग्राउंडवर बरेच वर्ष खेळलेला आहे. तर 20 धावा या 2 फलंदाजांसाठी काही जास्त नाहीयेत. नक्कीच ते मारतीलच असा मला कॉन्फिडन्स आहे. गोलंदाजीच्या मार्गावरती तुम्ही पाहताय स्क्रीनवरती शिवाजी शिंदे मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असतील. समोर आव्हान असेल अक्षय या फलंदाजाचं. परंतु आता 4थं षटक टाकण्यासाठी खास आमंत्रित केला गेला, वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. फॉलो थ्रो मध्ये शिवाजी शिंदे प्रयत्न करतोय, परंतु इथे झेल सुटला गेलाय. दुसरा झेल मात्र अक्षयचा सुटला गेलाय. झेल सुटल्यानंतर 3 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावेने धावसंख्या मात्र पंकज पोहोचते ती 25 वरती. मला वाटतं या इनिंग मधला 4था झेल सर सुटला गेला पाहिजे. यावेळेस थोडासा शॉर्ट चेंडू होता, खराब चेंडू पडतोय. इथे पंच आमच्याकडे फिरतायत, वैभव परब सांगतायत वाईट चेंडू आहे. वाईटच्या रूपाने मात्र 1 धाव वाढते. 1 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 26 वरती. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक सचिन फणसे मात्र खाली येतोय. आता चुकी होणार नाही. इथे मात्र विकेटचं पतन. सरांनी कुठेतरी आता धाकधुकी सोडली असेल सुनील सरांनी, कारण पहिला झेल अप्रतिम सचिन फणसेच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये पाहतोय. खरं सचिनचं देखील कौतुक करावं लागेल. 40+ मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे, परंतु अतिशय चांगला खेळ मात्र सचिनच्या माध्यमातून देखील आपल्याला या मैदानामध्ये बघायला भेटतो. आणि आता मैदानात शुभम सपकाळ की अजय इलेव्हन बी संघ कडून यावेळेस मिड विकेटला मारलाय शुभम. दुसऱ्या रनाचा ट्राय पण नाही. 1 धावेवरती समाप्ती. अक्षय स्ट्राईक वरती असेल.
अक्षयच्या बॅट मधून पण काही आता मोठे हवाई आले अजूनपर्यंत आले नाही. 2 जीवनदान अक्षयला भेटलेत पण अक्षय कायसा पुरेपूर फायदा त्याचा आतापर्यंत उचलला नाही अक्षयने. यावेळेस पुन्हा एकदा हवा चेंडू हवे ते स्वतः गोलंदाज खाली आणि शिवाजी कायचा तिसरा झेल शिवाजी काकांनी ड्रॉप केलेला आहे. टोटल 5वा झेल आज केसीए संघाने सोडलेला आहे ग्राउंड वरती. या इनिंग मधला 5वा झेल मात्र इथे सुटला गेलाय. यावेळेस मात्र फटका बघा, हेलिकॉप्टर फटका मात्र इथे फिरवला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला भेटत आहे. 2 धावा मात्र इथे घेतल्या जातात. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते 30 वरती. 1 शॉट आहे, यस 1 शॉट. धावसंख्या स्कोरबोर्ड थोडासा परत पुन्हा एकदा बॅकफुटला येतोय 29 वरती. पंकज एक चांगला खेळाडू मात्र स्ट्राईकला असेल. शुभम एक मोठे फटके मारण्यामध्ये हुशार आहे, माहिर आहे. त्याच्या बॅटून नक्कीच फटके येणार. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त राहिला प्रेक्षक म्हणून. चेंडू जातोय म्हणून मी बोलतो पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. चेंडूने घेतले सीमा रेषा पलीकडची भेट. येत आहेत 4 धावा. नक्की शुभम जेव्हा मैदानात आला तेव्हाच वाटलं होतं की शुभमच्या बॅट मधून मोठे मोठे फटके येणार आणि येत आहेत. शुभम यांना अजून देखील संधी असेल, षटकार मारला तर 100 रुपये प्राइज आहे. हा धावसंख्या मात्र पंकज पोचल्या गेले 33 वरती. एक चांगली धावसंख्या मात्र आता उभी राहिली, कारण या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्या. आपण म्हटलं होतं की 12 चेंडूमध्ये 21 धावा आल्या तर एक चांगला स्कोअरबोर्ड मात्र इथे उभा राहील, परंतु या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्यात आणि या 11 धावा खूप मौल्यवान आहेत. धावसंख्या पोचल्या गेले 33 वरती. नक्कीच हर्ष गोलंदाजीसाठी असेल आता. फिरकीचा जादूगर ज्याने या मैदानावरती केतन म्हात्रे एवढ्या मोठ्या आयकॉन खेळाडूची विकेट घेतली होती तो हर्ष नक्कीच आता गोलंदाजी मार्गावर असेल. आणि हर्षचा सामना करेल अक्षय. कसा सामना करेल अक्षय याचं सगळ्यांचं याच्याकडे लक्ष असेल. आताच पंकजने सांगितलं एक मोठ्या खेळाडूची विकेट मात्र या गोलंदाजाने घेतली होती. केतन मात्रेला देखील बॅक टू पवेलियन पाठवलं होतं यांनी. तो गोलंदाज मात्र गोलंदाजच्या मार्गावरती ज्याची फिरकीची जादू या मैदानामध्ये अनेक वेळा बघायला भेटले. तो फिरकीचा बादशाह, फिरकीचा शेंच्या, फिरकीचा तुफानेबाज गोलंदाज मात्र हर्ष. पंच आमच्याकडे फिरतात वाईट घोषित केलं. एक अवंतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 34 वर. तसेच साजिदभाई इथे उपस्थित झालेत, तसेच राजेशजी पार्टे साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्या दोघांचं मनापासून सरचे स्वागत करतो. आणि कुठेतरी अक्षयला थांबवण्याचं काम पहिल्याच चेंडूत. का मी फिरकीचा जादूगर आहे पहिल्याच चेंडूत हर्षने सिद्ध करून दाखवलंय. अक्षयला बांधून ठेवण्याचं काम हर्ष करतोय का पाहूया नेक्स्ट चेंडू वरती. एक चांगला चेंडू मात्र हर्षच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटला. सरांच्या मार्गदर्शनाने तयार झालेला खेळाडू आहे. नक्कीच माथेरानमध्ये स्पिन बॉलर खूप कमी आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या मात्र टोटल पोहोचते 36 वरती. एक चांगली गोलंदाजी इथे मात्र पडावी लागेल. शेवटचं षटक आहे पंकज आणि या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा कशा दिल्या जातील इकडे सर्वात जास्त लग्न असेल केसीएस संघाचं आणि जास्तीत जास्त धावा कशा होतील त्याचं लक्ष असेल अजय एलियन बी संघाचं.
यावेळेस थोडा खराब चेंडू मात्र बघायला भेटतोय. पंच आमच्याकडे फिरतायत, वाईट घोषित केला. एक अवांतर धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते 37. अजय बी संघ म्हणत असेल धावा येऊ द्या, कशा बी येऊ द्या, पण धावा येऊ द्या गरजेचे आहेत. अक्षय देखील थोडा विचार करत असेल नक्की कसा मारायचा. यावेळेस थोडा पुन्हा एकदा पंच आमच्याकडे फिरतायत, वाईट चेंडू मात्र अजून एक धाव जास्त एक्स्ट्रा दिली जाते आणि धावसंख्या मात्र पोहोचते ती 38 वर. यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्याकडे फिरतायत, वाईट घोषित नाही केलं. कशी लाईन हर्षला भेटत नाहीये, काय खूप कमी वाईट टाकतो तो. लेकिन आज 4 वाईट हर्षच्या गोलंदाजीतून पडलेले आहेत. 5वा चेंडू. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, मिस टायमिंग फटका आहे. सचिन पलसे मात्र झेल खाली येत आहेत, त्याच्याकडे झेल सुटणार नाही. इथे मात्र विकेटचं पतन. नेक्स्ट मॅच असेल मुकद्दर विरुद्ध भांडा बॉईज हे संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस करण्यासाठी या इनिंगच्या नंतर यायचंय. यस सर. नक्कीच आता अजय लेन बी संघाचा कर्णधार स्वतः करण जानकर मैदानात उतरताना नक्कीच कसा सामना करेल तो हर्षचा, याच्यावरती देखील मोठा प्रश्न असेल. काय शुभमला स्ट्राईक मिळाली पाहिजे. एक चांगली मॅच मात्र बघायला भेटते. धावसंख्या मात्र आतापर्यंत पोहोचले गेले 39 वरती. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र बघायला भेटतो. या फटक्यावर काय म्हणशील पंकज? नक्कीच करण दादा रेडी होऊन आलता एकदम या फटक्यासाठी. चित्त्याच्या चपळाईने हा शॉट मारलाय त्याने एकदम. हा नक्कीच, जशी चित्त्याला चपळाई असते ना, त्या चपळाईमध्ये मात्र हा फटका बघायला भेटला. आणि मी नक्की 4 चेंडू झाले. शुभमची वाट बघत होतो कधी स्ट्राईकला जाईल, आणि शुभम आता स्ट्राईकला असेल. नक्कीच त्याच्या बॅटीतून मोठे फटके येणार. यावेळेस चांगला फटका, लॉंगॉन लॉंगॉनच्या मध्ये खेळायला फटका आहे. एक धाव मात्र भेटते. एक धावीने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 41 धावांपर्यंत. शेवटचा चेंडू बाकी असेल शेवटच्या षटकामधला, आणि धाबा मात्र पोहोचल्या गेले आतापर्यंत 41. 9 चेंडूचं षटक मात्र आतापर्यंत पडलं जाते. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू, इथे मात्र वाईट घोषित केला. 5वा वाईट पडतोय मला वाटतं या षटकामधला. सगळ्यात मोठं षटक असेल हे. 10 चेंडू मात्र आतापर्यंत टाकल्या गेलेत या षटकामध्ये. दुसऱ्या धावाचा आणि 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. हा नक्कीच 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाबीने धावसंख्या मात्र पोहोचल्या गेली तब्बल 44 या आकड्यापर्यंत. आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 45. केसीएस संघाला जर सरासरी खूप चांगली ठेवल्या गेले अजय लेवन बी संघाकडनं, कारण अजय लेवन बी संघाकडे गोविंद सारखा एक टावकुरा गोलंदाज, एक चांगली फिरकीचा जादूगर आहे. एक चांगली गोलंदाजी मात्र त्याची बघायला भेटेल आपल्या मैदानामध्ये. नक्कीच अजय इलेव्हन संघाची एकदम फायटिंग स्कोर आहे. अजय इलेव्हन संघ नक्कीच डिफेंड करणार, कारण की त्यांच्याकडे एक गोलंदाजीला श्लोक आहे, गोविंद मामा झोरे आहेत, ऋषी आहे. नेक्स्ट मॅच असेल आणि सूरज देखील खूप कमालाची गोलंदाजी करतो. नेक्स्ट मॅच बंडा बॉयज बी विरुद्ध मुकद्दर. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बंडा बॉयज संघाचा कर्णधार इथे आलाय. मुकद्दर संघाचा कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
पंचेचाळीस टार्गेट आहे. चला स्पीडअप घ्या, बॅट्समन बसवा, पाठवा. केसीएस संघ माणूस बनवूनच देवाने चुकी केली, एवढं चुकी केली फक्त. चला केसीएस संघ बॅटर पाठवा, स्पीडअप घ्या थोडं, आयोजकांना सहकार्य करा. टॉस करण्यासाठी मी रवींद्र सुतार यांना आम्ही आमंत्रित करतो, तर प्लीज या बाबू काका. नेक्स्ट मॅच असेल मुकद्दर विरुद्ध प्रमोद 11 बांडा बॉईज बी संघासमोर. जाऊया मॅचच्या दिशेने. करायच्या तब्बल 45 धावा, 44 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या. त्याच्यानंतर आता मात्र करायच्यात केसीएस संघाला 45 धावा. फलंदाजासाठी मात्र मैदानामध्ये तुम्ही पाहताय स्ट्राईकला असेल तर सचिन भन्से, नॉन स्ट्राईकला पाहतायत हर्ष. सगळ्यांचा आवडता खेळाडू हर्ष, तो मात्र तुम्ही नॉन स्ट्राईकला पाहाल. ज्यावेळेस स्ट्राईकला जाईल त्यावेळेस मात्र पब्लिकची फरमाईश मात्र जास्ती वाढत जाईल. एक चांगला खेळाडू आहे, खरोखर चांगली गोलंदाजी केली, थोडे वाईट पडले गेले, परंतु यस. चार षटकाचा सामना असेल दोन्ही संघाने, याची नोंद घ्या. यस, टॉस झाला, त्या टॉस विन झाला मुकद्दर संघाने. पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारले, क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले बांडा बॉईज ए संघाला. चला जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरी इनिंगला सुरुवात होते. गोलंदाजीच्या मार्गावरती डावखुरा गोलंदाज गोविंद झोरे. समोर आव्हान असेल सचिन भन्से, म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट. या दोन्ही संघातले दोन बेस्ट खेळाडू मात्र एकामेकाच्या अगेन्स्ट दिसतील खेळताना. पंकज काय म्हणशील? चांगली लढत होणार आहे यावेळेस. मात्र चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे राज पार्टे मात्र क्षेत्ररक्षण करतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक चांगला थ्रो देखील बघायला भेटला, परंतु इथे 3 धावा मात्र घेतला गेला आणि 3 धावेने मात्र श्री गणेशा संघाचा झालाय आणि वैयक्तिक खातं देखील खोलल्या गेले. स्ट्राईकला असेल हर्ष, एक चांगला फलंदाज आहे, एक चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याला ओळखला जाणारा तो हर्ष मात्र स्ट्राईकला असेल. परंतु समोर आव्हान असेल गोलंदाज गोविंद यांचं. डावखुरा गोलंदाज आहे, मात्र कशी गोलंदाजी करणार? यावेळेस खराब चेंडू, पंच आमच्याकडे फिरतात, प्रतीक शिंदे सांगतात वाईट चेंडू आहे. एक धाव मात्र भेटते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 4 या आकड्यापर्यंत. फुलटॉस चेंडू होता. एक चांगला फटका मात्र घेतलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये घेतलेला फटका. चेंडू थांबणार नाही, परंतु चेंडू जातोय 4 धावेसाठी. येत आहेत विक्रांत क्रिकेट चषक पर्व 5व्या मधला. एक अनोख्या स्टाईलच्या बॅट मधून आलेला हर्षच्या बॅट मधून आला चौकार. पंकज काय म्हणशील हर्षच्या फलंदाजी बद्दल? नक्की सुनील सर खूप खुश असतील आज. हा नक्कीच, भन्नाट अशी सुरुवात करून दिली हर्षनी. नक्कीच केसीएस संघाचे कोच म्हणून ज्यांना ओळखणार आहे. यावेळेस देखील चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. यावेळेस बैठक शॉट, 2 क्षेत्ररक्षक धावतात बॉल मागे.
3 धावा मात्र रोखू शकत आहेत पंकज. किती स्कोर झाला? नक्कीच 11 धावा लागल्या धाव फलकावरती. हा स्कोर बोर्ड मात्र चांगला हालता ठेवलाय या दोन खेळाडूने. खरं त्यांना माहिती आहे 45 धावा करायचे म्हणजे धावांना आपल्याला पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा उभ्या केल्या पाहिजेत. हे दोन खेळाडूंनी मात्र डोक्यामध्ये प्लॅन केला असेल पंकज. त्याच्यासाठीच पहिल्या षटकापासूनच धावांचा डोंगर मात्र इथे उभा केला जातोय. नक्कीच सचिन फणसे खूप अनुभवी प्लेयर आहेत. त्यांना माहिती आहे मॅच कशी घेऊन जायची. तेवढेच अनुभवी गोविंद झोरे देखील आहेत. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे 1 धाव घेतल्या जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 12 वरती. पंकज पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकाला 4 चेंडू झालेत. धावसंख्या तब्बल गेलेत ती 12 वरती. नक्कीच थोडा कमबॅक करावा लागेल गोविंद झोरे यांना. टार्गेट थोडा छोटा आहे. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क नाही झाला. थोडीशी मिस फिल्डिंग होते. यष्टीरक्षक कुठेतरी चुकतोय. 22ची 1 धाव भेटते. 1 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या गेली ती 13 आकड्यापर्यंत. नक्की स्ट्राईक वरती असतील आता सचिन फणसे. यस साईकला एक चांगला खेळाडू असेल सचिन. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे. विशाल रांजणेकडनं चुकी होणार नाही. एक मोठी विकेटची पाय उतार मोठी विकेट बॅक टू पावले जाताना दिसते पंकज. नक्कीच गोविंद झोरे यांच्याबद्दल मी एक गोष्ट आज सांगू इच्छितो की वय झालंय परंतु आज सिद्ध करून दाखवलं की टायगर अभी जिंदा आहे. नक्कीच सांगितलंस पंकज तू एकदम स्पष्ट भाषेत तू म्हटलास. वय झालं तरी क्रिकेट संपत नाही. हा टायगर अभी भी जिंदा आहे. एक चांगला स्लोगन मात्र गोविंद साठी मात्र तू दिलास. नक्कीच गोविंद झोरे यांना पाहूनच आम्ही मोठे झालोय. त्यांचा क्रिकेट पाहून मोठे झालोय. लेग साइडला लय लांब षटकार ते मारायचे ना. अजून देखील त्याच्या बॅटतून आपण पाहिलेत आक्रमकता त्याच्या फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये अजून देखील ती दिसते आपल्याला. एक चांगला खेळाडू आहे खरं एक म्हणजे अष्टपैलू खेळाडू म्हणून याला ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. नक्कीच आम्ही त्यांना आमचे गुरुच मानतो. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज तेजस असेल. धावसंख्येत मात्र स्कोर बोर्डवर लागली ती 13 आणि 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. 32 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 32 धावांची गरज असेल. यावेळेस पहिला चेंडू मला वाटतं खराब चेंडू मात्र इथे पडतोय. पंच आमच्याकडे फिरतायत. हात खोलण्याची संधी मात्र त्यांना दिल्या गेले. या वाईटच्या रूपाने 1 धाव वाढते आणि 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 14 आकड्यापर्यंत. यावेळेस मात्र चांगला कार्पेट लेवलचा फटका आहे. 1 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 15. पंकज काय म्हणशील आता दुसरं षटक चालू असताना 15 धावसंख्या मात्र पोहोचल्या गेली. नक्कीच तेजस एक यंगस्टर आहे. खूप आणि भन्नाटाच्या फॉर्म मध्ये देखील आहे यावर्षी आणि तो गोलंदाजी फलंदाजी दोन्ही बाजूने चांगला करतोय आणि नक्कीच अजय 11 संघाला एक चांगलं षटक तर पाडून देईलच या ओव्हर मध्ये. आणि समोर शिवाजी शिंदे आहेत. ते देखील खूप चांगले फलंदाज आहेत आणि मेन म्हणजे अनुभवी आहेत. यावेळेस मात्र पंकज चांगला चेंडू मात्र बघायला भेटतोय तेजसचा. एक चांगल्या खेळाडूला मात्र इथे डॉट चेंडू टाकलाय तेजसने. नक्कीच तेजस देखील खूप अनुभवी होत चाललाय हळूहळू. यावेळेस पूल केलाय. पूल सक्सेसफुल. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. यावेळेस शॉर्ट चेंडू होता आणि शॉर्ट चेंडूचा एक चांगला सुंदर समाचार मात्र घेतला गेलाय. या 4 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 19 आकड्यापर्यंत. शॉर्ट चेंडू होता आणि पूल केला आणि पूल नाही तर सक्सेसफुल मात्र इथे केला गेला. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने खेचलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे
परंतु चेंडू थांबणार नाही. येत आहेत बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 4 धाबा. मला वाटतं डीजे आता थोड्या उशिराने सज्ज होतील कारण शाळा सुटल्या गेले. या 4 धाब्याने धावसंख्या मात्र पोहोचते ती 23 वरती. एक यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटतंय. 2 धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या मात्र टोटल पोहोचते 25 वरती. स्कोर बोर्ड मात्र पंकज हालता ठेवला गेलाय. स्कोर बोर्ड वाढतच चाललाय हळूहळू. कंटिन्यू रन्स येत आहेत. यावेळेस देखील एक हलक्या हाताने खेळायला फटका. क्षेत्ररक्षण थोडा गडबड करतोय. 1 धाब्यावरती समाधान. 1 धाब्याने धावसंख्या मात्र पोहोचते 30-26. 2 षटकांचा खेळ संपला. पंकज पाहिलं तर 13-13च्या सरासरीने मात्र हा स्कोर बोर्ड मात्र इथे उभा केला गेलाय. करायच्यात तब्बल 18 चेंडू मध्ये 19 धावा. कंटिन्यू स्कोर बोर्ड हलता ठेवलाय. सिंगल, डबल्स, चौकार स्कोर बोर्ड चालूच आहे. आणि नक्कीच करण जानकर यांना आता एक चांगल्या षटकाची अपेक्षा असेल आणि ते षटक घेऊन येत आहे अक्षय फराट. अक्षय फराट. नक्की सूरजवर देखील लक्ष असेल. खूप चांगली गोलंदाजी केली होती मागच्या टुर्नामेंट मध्ये. सूरजला कायसा मागे ठेवण्यात आलेला आहे. स्पीडअप घ्या पंच. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज अक्षय मात्र 3रं षटक टाकण्यासाठी आलाय. 18 चेंडू मध्ये पाहिजेत त्या 19 धावा. या षटकामध्ये अतिशय चांगल्या धावा मात्र इथे उभा केल्या गेल्या. पंकज यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली जाते. परंतु या मैदानामध्ये पाहताय तुम्ही अनुभवी पंच यस प्रतीक शिंदे मात्र आमच्याकडे फिरतायत. वाईट घोषित केला. एक आव्हानता धाब्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. 18 चेंडू 18 धावांची गरज असेल. यावेळेस चांगला चेंडू मात्र इथे पडतोय मैदानामध्ये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. 17 बॉल 18 धावांची गरज असेल केसीएस संघाला विजयाच्या दिशेने जाण्यासाठी. एक चांगला स्कोरबोर्ड केला गेला होता अजय विलेल बी संघाकडनं. परंतु तेवढाच चांगली फलंदाजी देखील आपल्याला बघायला भेटली केसीएस संघाकडनं. पंकज यावेळेस मात्र हलक्या हाताने घेतलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे गोविंद झोरे आहे. त्याच्याकडनं चुकी होणार नाही. विकेटचं पतन होतंय. धावसंख्या मात्र स्कोर बोर्ड तिथेच थांबतोय. धावसंख्या पोहोचल्या गेले ती 27 वरती. संधी देऊया डीजे मास्तर आता आपल्याशी जॉईन झालेत. डीजे मास्तरांना हेच आम्हाला संगीत ऐकायचं होतं तुमच्याकडनं. कारण ज्या वेळेस तुम्ही आणि आम्ही जेव्हा एका संगती येतो त्यावेळेस जी पब्लिक या मैदानामध्ये थांबते. काय गाणं वाजवलं सर. तुम्ही आठवण आली असेल तुम्हाला जुन्या जीवनातली. नक्कीच पुढील फलंदाज यारा. अतिशय खराब चेंडू होता. फुल टॉस चेंडू वरती आक्रमण चढवलं. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या मध्ये 2 मोठा कॅप होता. चेंडू थांबणार नाही. जातोय निघून येतोय. धावसंख्या पोहोचल्या गेली या 4 धाबेनंतर 31 या आकड्यापर्यंत.
यावेळेस मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे फलंदाज देखील चुकला, त्याच्यानंतर विकेट किपर देखील चुकला आणि तळम्यांचा खेळाडू देखील चुकला. चेंडू जातात या येत आहेत बाईकच्या 4 धावा. चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. अक्षय कशी गोलंदाजी करतो आता यावरती. यावेळेस खराब चेंडू, खराब 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 चेंडू मात्र मैदानामध्ये बघायला भेटतोय. पंच बघा अनोख्या स्टाईलने सांगतायत वाईट घोषित, म्हणजे मी सांगेल गोट्या अंपरची आठवण करून देणारे पंच आहेत. काले है लेकिन दिल वाले है. नहीं नहीं वो गोरे है. येस धावसंख्या मात्र थांबल्या गेली ती 36 आकड्यापर्यंत. एक चांगला चेंडू मात्र बघायला भेटला, डॉट चेंडू. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र खेचला जातोय. क्षेत्ररक्षक गोविंद झोले तिथे आहे. एक धाव मात्र घेतली जाते. षटक घोषित झालं. 3 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत. आणि पुढील षटक घेऊन येत आहे सूरज. नक्कीच अजय 11 बी संघाचा एक चांगला गोलंदाज आहे. नक्कीच फिरकीचा जादूगार सूरज ढेबे. पहिला चेंडू कायसा एसटी रक्षक चुकतोय. रनआउटची संधी असेल. सूरज आणि लेग बायचा 1 रन. आणि या सिच्युएशन मध्ये अशी 22 रन कसे महागडे ठरू शकतात अजय 11 बी संघाला. या छोट्या छोट्या चुका कुठेतरी महाग पडू शकतात. पुन्हा एकदा हर्ष, दोघे देखील फिरकीचे जादूगार. हर्ष ओपनिंग पासून ग्राउंड वरती यावेळेस हलक्या तरी मात्र एक धाव घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 39 वरती. बघा स्कोर बोर्ड मात्र 1-1 2-2 धावेने देखील पुढे जीत नेला जातोय. नक्की सूरजने जर विकेट घेतला तर सुनील डेबे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल सूरज साठी. किती 100 का पर विकेटला 100 रुपये असेल. बरोबर ना, पर विकेट 100. आल्या आल्या 100. नक्कीच गोलंदाज देखील खुश असेल आता, एकदम खुश. विकेटने देखील मॅच वळू शकते. नेक्स्ट बॅट्समन केतन रामाने आणि
ओपनिंग फलंदाजीसाठी आलेला हर्ष देखील अजून ग्राउंड वरती आहे. यावेळेस हलक्या त्याने फ्लिक केलाय. एसटी रक्षक चुकतोय. एक सोपासा झेल इथे ड्रॉप होताना या मुमेंटला असा झेल सोडणं नक्कीच अजय इलेव्हन संघासाठी महाग ठरू शकतो. आणि 8 चेंडूत 5 धावा. यावेळेस बैठक शॉट. विशाल रांजणे आहे तिकडे. थ्रो करेल. एकच धाव. चांगली गोलंदाजी सूरज कडनं. 7 चेंडू 4 धावेची आवश्यकता. एक निर्धाव चेंडू देखील मॅचचं टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आणि यावेळेस निर्धाव चेंडू. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी सूरज. नक्की 6 चेंडूत अवघे 4 धावा खर्च केल्या सूरजने. पंकज 6 चेंडू मध्ये तब्बल 4 धावा पाहिजेत. मॅच कुठे ऑन होते की काय? कारण पहिले 3 चेंडू निर्धाव जर पडले तर मात्र केसीएस संघ कुठेतरी संकटात सापडू शकतो. परंतु पहिल्या 3 चेंडूवरती जर आक्रमण चढवलं तर मात्र मॅच एका हाती केसीएस संघाकडे जाऊ शकते. परंतु हे क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील होताना नाही पाहिले आणि 6 चेंडू मध्ये कमीत कमी 32 धावा देखील या मैदानामध्ये होताना पाहिल्यात. यालाच म्हणतात क्रिकेट. परंतु आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडू मध्ये या 4 धावा डिफेन्स करणार का गोविंद झोरे आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर? करणार. टायगर अभी जिंदा है. यावेळेस थांबवला. एसटी रक्षक चुकतोय. यावेळेस मात्र काय घडतंय पंकज? निर्धाव चेंडू. समीकरण बदलतंय. कारण आता समीकरण होतंय 5 चेंडू 4 धावांचं. बघा आता इथे हा डॉट आला तर कुठेतरी केसीएस संघावरती प्रेशर वाढू शकतं. कारण मॅच कायसाही ऑन झाले. कारण जिथे मॅच संकटात अजय इलेव्हन बी संघ सापडला होता त्या संकटातून कुठे गोविंद झोरे बाहेर काढतो की काय? नक्कीच गोविंद झोरे यांना प्राइज असेल. मॅच विन केली तर सुनील ढेबे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. यावेळेस पुन्हा एकदा दुसरा चेंडू मात्र निर्धाव बघायला भेटतोय. बघा काय गोलंदाजी आहे पंकज. या खेळाडूला जागेवरती उभा करण्याचं काम मात्र गोलंदाज करतोय गोविंद झोरे. मॅच ऑन झाले. मॅच फायर झाले. आता समीकरण पूर्ण बिघडलंय. कारण 4 चेंडू 4 धावांचं समीकरण. मॅच ऑन झाले. प्रेक्षक जे बसले नाही तर ते आता उठून बसलेत. कारण मॅच एकदम फॉर्म मध्ये आले. 4 चेंडू करायच्यात 4 धावा. इथे काय घडणार या चेंडूवरती? प्रेशर दोन्ही संघांवरती असेल. धडधड केसीएस संघाची देखील वाढली असेल. धडधड अजय इलेव्हन बी संघाची देखील वाढली असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजीच्या मार्गावरती हाय व्होल्टेज सामना आहे. मॅच ऑन आहे. गोविंद वरती देखील प्रेशर दिसतं की काय? यावेळेस मात्र चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने घेतलाय. क्षेत्ररक्षक विशाल तिथे आहे. 1 धाव इथे घेतल्या जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 42 वरती. करायच्या 3 चेंडू 3 धावा. या चेंडूवरती मोठा फटका केतन मारणार का की गोविंद झोरे या चेंडू डॉट टाकणार? या चेंडूवरती या मॅचचं भवितव्य आहे. कारण या चेंडू डॉट आला तर प्रेशर कुठेतरी केसीएस वरती येऊ शकतं. परंतु या चेंडूवरती चांगला फटका आला तर प्रेशर केसीएस संघावरनं कमी होऊन जाईल. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे. मिस टायमिंग फटका आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने सामना बरोबरच सुटलाय पंकज. आता मात्र 2 चेंडू मध्ये 1 धाव. हा फुलटॉस चेंडू पडला गेला होता पंकज आणि तो चांगल्या पद्धतीने केतनने खेळला. करायच्यात आता 2 चेंडू मध्ये 1 धावा. एक चांगलं षटक मात्र टाकलं जाते गोविंद झोरे याच्या माध्यमातून. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला आणि इथे मात्र विजयी झालाय तो केसीएस संघ.
एक चांगली मॅच परंतु बघायला भेटली या मैदानामध्ये केसीएस आणि विरुद्ध अजय बी संघाच्या